त्यांचे मनोगत व्यक्त करते. खूप असा पराकाष्ठातून ही परिक्रमा झाली बघा त्यांची. सगळा घरातून विरोध असताना मुलांचा विरोध, पतीचा विरोध आणि सगळ्यांचा विरोध त्या आज करून नर्मदा माईची परिक्रमा ते पूर्ण झाली. आणि आता ही मानदाता परिक्रमा करत असताना आम्ही संगमावर आहोत. दोन शब्द ताईंची आपण भावना व्यक्त करू. बोला ताई. खताळ महाराजांनी कळलं मला की दरवर्षी परिक्रमेला जातात. मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यावर्षी त्यांनी लगेच मला होकार दिला. तर त्याच्यानंतर माझं तिकीट कॅन्सल केलं करावं लागलं. नंतर मग 2 ऑपरेशन झाले. त्याच्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क केला. ते मला घेऊन जायला तयार झाले. पण त्याच्यात त्यांचा सगळ्यांचा विरोध होता. पण त्यांचा नव्हता. ते म्हणत होते की मैया त्यांना सुखरूप घेऊन येईल आणि तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे मी त्यांच्या याच्या विश्वासावर मी परिक्रमेला गेली. आणि त्यांनी खरोखर माझी म्हणजे रस्त्यात पण विचारपूस करायची, मागे राहिली का, जेवल्या का, किंवा सगळीच काळजी करत होते. आणि त्यांच्यामुळे माझी परिक्रमा खरंच पूर्ण झाली. ते जर नाही म्हटले असते की मी नका येऊ माझ्यासोबत, तर मला काही कोणाची सोबत नव्हती किंवा काय कोणी मला ओळखीचे नव्हते. त्यांच्यामुळेच माझी पूर्ण झाली परिक्रमा. ताई चालतात आणि बघा हे पायात शक्ती बरं का त्यांच्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रवास चालू असताना खूप असं स्थूल शरीर आहे बरं का. स्थूल शरीर आहे. त्यांना 2-3 आजार आहेत. त्यात तुमचा तो कोणता? थायरॉइड पण आहे मला आणि एंजिओप्लास्टी 2 वेळा झाली आहे. त्याच्यामुळे मला चालताना आणि चढती आली का की दम लागतो. मग त्याच्यामुळे जरा त्रास होतो. अगदी नर्मदा मैयाने बघा सुखद आणती. एक नर्मदा मैयाचं नर्मदा मैयाचं नर्मदा हार नाम जप आहे. खूप ताकद आहे. आणि फक्त घरातून निघण्याचा उशीर आहे फक्त. बाकी सगळं काही हा भार आहे ना. जसा लेकराचा भार आई सांभाळते तशी नर्मदा मैया आपली आई बरं का.